नमस्कार मित्रांनो. काल आपण नदीमध्ये रात्री 6च्या दरम्यान जाळं टाकलं होतं. तर आपण आता जाळ्यामध्ये किती मासे सापडणार आहेत ते पाहूया. तर मी चाललो आहे मासे पाहण्यासाठी नदीत. तर काल आपण संध्याकाळी 6 वाजता जाळं सोडलं होतं आणि आता सकाळचे 7 वाजलेले आहेत. आपण आता जाळ्यामध्ये काल टाकलेल्या जाळ्यामध्ये किती मासे सापडतात हे शेवटला मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपल्या जाळ्यामध्ये किती मासे सापडले. तर हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. तर आपण पाहू. आता मी पाण्यामध्ये आलेलो आहे. तर या 2 आठवड्यात नदीला पाणी कमी सोडल्यामुळे आपल्याला हा जाळं टाकण्यासाठी चान्स भेटलेला आहे. म्हणून आपण हे जाळं काल रात्री 6 वाजता टाकलेलं आहे. तर मी आता जाळं उचलत आहे. तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला मासे पकडायचे असतील तर तुमच्यापाशी जाळे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहून मी कसे मासे पकडतो ते तुम्ही पाहून पकडू शकता. नदीमध्ये पाणी कमी असल्यामुळे हे पाणी माझ्या कमरेइतके आहे आणि आता मी जाळं उचलाय सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता. शेतीला पाण्याचा वापर शेतकरी करत असल्यामुळे नदीला पाणी शेतीसाठी वापरतात. त्यामुळे पाणी कमी होते आणि आमच्या नदीच्या वरच्या बाजूला मोठे धरण असल्यामुळे तिथे पाण्याचा साठा होतो आणि ते पाणी नदीला सोडले जाते. तर तुम्ही पाहू शकता. आता शेतीसाठी वापर केल्यामुळे पाणी नदीमध्ये कमी असल्यामुळे आपल्याला जाळं टाकण्याचा संधी भेटलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता. मी जाळं काढत आहे आणि आत्ता जाळ्यामध्ये मासे आपल्याला सापडलेले आहेत. ते तुम्हाला शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पहा. तुम्हाला दाखवेन किती सापडले ते. काल आपण बॅटरीच्या साहाय्याने 6 वाजता जाळं टाकले होते आणि आता सकाळ झालेली आहे. आत्ता जाळ्यामध्ये आपल्याला 2 खेकडे सापडलेले आहेत आणि मासे आणि मित्रांनो आपल्याला सोमटी आणि मरळ हे 2 मासे जे खाण्यासाठी चांगले असतात व आपल्या शरीरासाठी चांगले असतात आणि ते मार्केटमध्ये जादा महाग आणि किमतीचे मासे ते आपल्याला सापडलेले आहेत. ते आपण तुम्हाला शेवटला दाखवणार आहे. तुम्ही पाहू शकता. आपलं जाळं उचलून झालेलं आहे. आपण पाहू शकता. पाणी कमी असल्यामुळे आपण जाळं टाकलं होतं. आणि आपण पाहू शकता की जाळं उचलण्याची पद्धत कशी असते ते तुम्ही पाहून घरी करू शकता किंवा जाळं टाकू शकता, काढू शकता, मासे पकडू शकता. मी मासे घेऊन वरती आलेलो आहे. आणि जाळ्यामध्ये मला भरपूर मासे सापडले आहेत. ते तुम्ही पाहू शकता. नदीला पाणी कमी असल्यामुळे आपल्याला मासे पकडण्याचा चान्स भेटला आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी शेअर केला. आता मी कपडे बदलत आहे आणि फायनली शेवटी मला भरपूर मासे सापडले. तुम्ही पाहू शकता. आपल्याला एवढे मासे सापडले आहेत. तुम्ही पाहू शकता. मरळ आणि सोमटी आपल्याला सापडली आहे. धन्यवाद.